नमस्कार. आज 11 एप्रिल 2026 आणि मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आपल्यासाठी दिनविशेष. आजच्या दिवसाच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. तर आज आहे 11 एप्रिल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये 11 एप्रिलचं महत्त्व खूप जास्त आहे, कारण आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस आहे, जयंती उत्सव आहे. आणि जागोजागी चौकामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम तुम्हाला दिसून येतील. तर बघा, आज राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आहे. आज राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आहे. त्याच्यानंतर आज शिक्षक हक्क दिवस आहे. आज काय आहे? शिक्षक हक्क दिवस आहे. त्याच्यानंतर आज आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. कधी? 1919ला, आजच्याच दिवशी. त्याच्यानंतर ॲपल कम्प्युटर कंपनीने ॲपल एल हा संगणक तयार केला होता. कधी? 1976ला, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर हॅलीचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ आला. कधी? आजच्या दिवशी 1976ला. किती किलोमीटर अंतर होतं ह्या धूमकेतूचं पृथ्वीपासून? 6.5 किलोमीटर. ओके. त्याच्यानंतर भालजी पेंढारकर हे जे सिनेमा क्षेत्रातले दिग्गज व्यक्ती आहेत, त्यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता 1992 साली, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर अग्नी 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली होती आजच्या दिवशी 1999ला चाचणी झाली होती या क्षेपणास्त्राची, अग्नी 2. अग्नी 1 पण आपण बघितलं. आता कस्तुरबा गांधी ह्या ज्या महात्मा गांधीजीच्या पत्नी आहेत, यांचा जन्म झाला होता 1927ला, 11 एप्रिलला, आज. त्याच्यानंतर जेम्स पार्किन्सन यांनी पार्किन्सन आजाराचे संशोधन केले होते आजच्या दिवशी 1955ला. मेंदूचा आणि कंपावत यांचा संबंध असतो हे सांगितलं ह्या शास्त्रज्ञाने, म्हणून त्या आजाराला पार्किन्सन नावाचा आजार, त्यांच्या नावावरून त्या आजाराचं नाव पडलं. त्याच्यानंतर अग्नी 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली होती. डबल आलं हे. एक मिनटं. आजच्या दिवशी महात्मा फुले यांचा जन्म झाला होता 1827ला. तर महात्मा ज्योतिबा फुले हे थोर क्रांतिकारक आहेत, थोर समाजसुधारक आहे, आणि त्यांना क्रांतीसूर्य म्हणतात. त्यांनी काय केलं? सावित्रीबाई फुलेंना शिकवलं, आणि या सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने त्यांनी शिक्षणाची ज्ञानज्योत महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. 1 जानेवारी 1848ला भारतातली मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी चालू केली, आणि शिक्षणाची ज्ञानज्योत घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. असे हे महात्मा फुले यांचा आज जन्मदिवस आहे. पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रात गल्लोगल्ली, जागेजागी, प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये साजरा केला जातो जन्मोत्सव. आणि 27 नोव्हेंबर 1890ला त्यांचा मृत्यू झाला. तर ह्या 1827 ते 1890 या काळामध्ये प्रचंड समाजकार्य महात्मा फुले यांनी केलं. महात्मा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे माणसं घडवण्याचं काम केलं. महात्मा फुलेंनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन मग त्यांनी खूप मोठं काम केलं. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून शिवजन्मोत्सव साजरा केला, आणि महाराष्ट्राच्या तमाम लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान जागी व्हावा, छत्रपतींचे विचार जागे व्हावे, यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. आजच्या दिनविशेषमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे महात्मा फुले यांचा जन्म. तर महात्मा फुलेंचे विचार आपण घेणं अपेक्षित आहे. आजच्या दिवशी हे दिनविशेष आपण लक्षात घ्यावे आणि जास्तीत जास्त हे लोकांना फॉरवर्ड करावे. दिनविशेष तुम्हाला रोज येत असतात. तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, नसेल येत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. मुलांना या नॉलेजचा फायदा होईल. जे कॉम्पिटिटिव्हची तयारी करतात त्यालाही या गोष्टीचा फायदा होईल. धन्यवाद.